ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. पहिले जुन्या काळामध्ये म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी जी आरतखाना झाल्यानंतर काही पद्धती होत्या आणि त्या म्हणजे जोगवा मागायची पद्धत होती. तर त्या कशा होत्या आणि काय होत्या? आज मला त्या याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. तर ओम काळेश्वरी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. की खरी जोगवा मागायची आराधना झाल्यानंतर त्या गुरुने जोगवा मागायची पद्धत काय होती आणि कशी होते. आणि आता फक्त पैशासाठी फक्त उरका 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 आवरा 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 असा कार्यक्रम चालतो. परंतु चला ठीक आहे, जरी आपण या कार्यक्रमात जोगवा मागत असलो तरी योग्य आहे, परंतु मला जुनी जी पद्धत होती ती आज तुम्हाला सांगायची. की जुनी पद्धत कशा पद्धतीने जोगवा मागितला जात होता देवीचा आणि ती काय परंपरा होती, कशी होती, जुनी परंपरा काय होती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्यावेळेस आई जगदंबेचं वारं होमामधून तिची माळपरडी काढली जात होती, पहाटे 5-6 वाजता हा कार्यक्रम व्हायचा आणि काढल्यानंतर तो जोगवा मागायला जो गुरु आहे तो गुरु ज्या आराधी घेऊन 5 घरं मागायला जोगवा जायचे. आता 5 घरं जोगवा मागायला जायचे तर त्या जे जोगवा मागायची जी क्रिया होती त्याला नगर फेरी म्हणत होते. काय म्हणायचे? नगर फेरी. हा, जुन्या पद्धतीला काय म्हणायचे? नगर फेरी. मग त्या नगर फेरीमध्ये काय होतं की त्या जो शिष्य आपण केलेला आहे तर त्या शिष्याला जोगवा कोणत्या पद्धतीने मागायचा, अशी ही जोगवा मागण्याची पद्धत काय होती. मग तो गुरु त्या शिष्याला घेऊन 5 घरी जोगवा म्हणजे नगर फेरी मागायला जायचा. मग नगर फेरी मागितल्यानंतर तो काय करायचा की पहिला जोगवा हा म्हणजे ज्यावेळेस जोगवा मागायला जायचे त्यावेळेस पहिल्याच्या घरी जोगवा मागायला गेल्यानंतर अंबाबाईचा जोगवा, ठीक आहे, अशा पद्धतीने ते दारामधून आवाज द्यायचे. मग तिथे ते वाजंत्री असायचे आपल्या बरोबर. ज्या पद्धतीने आता पोतराज जे आहेत, पोतराज लोक जे आहेत ते मदन मागायला येतात त्याच पद्धतीने अंबाबाईचा जोगवा वाजत गाजत जोगवा मागतला जायचा. म्हणजे गाणी म्हणायचे. मग ते आईबाई यायची जी जोगवा वाढणारी आहे, ते हळदी कुंकू लावायची, माळपडीला लावायची, ज्यांची गेंदमाळ झाली तिला हळदी कुंकू लावायचं, लेणं लावायचं, गुरुला लावायचं. त्याच्याबरोबर वाजंत्री असेल, त्या वाजंत्रीच्या हलगीवरती सुद्धा पहिला मान बघा, हलगीवर सुद्धा हळदी कुंकू टाकणं गरजेचं असतं. हळदी कुंकू हलगीला हळदी कुंकू लावणं, संबाळाला हळदी कुंकू लावणं, झांजला हळदी कुंकू लावणं, तुंतुण्याला हळदी कुंकू लावणं हा पहिल्यापासूनचा मान होता. आणि मग आता हल्ली काय झाले माहितीये का, त्या काय म्हणतात ना 4 लोकांमध्ये तिथं जोगवा मागून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आता उरकायची सवय लागलेली आहे की 5 वाजता तर गुरु कुठं त्याच्या घरी आणि शिष्य कुठं तर त्याच्या घरी, अशी पद्धत परंपरा आता सध्या चालू आहे. परंतु मला त्या परंपरेशी काही हे नाहीये, पण कसं आहे आता डेव्हलपमेंट झाली त्याच्यामुळं नवीन नवीन लोक काही ना काही करत असतील. परंतु पहिली जी जोगवा मागायची पद्धत होती तर ही आराधना झाल्यानंतर 6-6:30 वाजले की आरती वगैरे होऊन त्या आहे तशाच त्या पद्धतीने बाहेर जाऊन म्हणजे 5 घरं जाऊन किंवा गावभर पण जोगवा मागितला जात होता. असंच नाही की 5 घरात जोगवा मागायचा, तर तो गुरु सगळ्यांकडे घेऊन जायचा आणि सगळ्यांच्या दारामध्ये तो जोगवा मागायचा. तर अक्षरशः त्या जोगव्याने मी म्हणजे पिठा आणि धान्यानी असे खूप काही सामग्री जमा व्हायची आणि ती सामग्री जी जोगवा मागितलेली ती सामग्री गुरु घेऊन जात होते. पण हल्ली काय झाले आजकाल की गुरु जे आता 4 लोकांमध्ये जे भरलेलं ताट आहे ते ताटच गुरु घेऊन जात होते. गुरु मग का घेऊन जातो काय माहिती नाही, कारण एकच ताट भरलेलं असतं, तेवढ्यात भरलेलं असतं, पण गुरु घेऊन जातो. आता त्या विषयावरती आपण पुढचा टॉपिक करू. पण मला एक पहिली जी जुनी परंपरा आणि रूढ होती की जुनी जे मी 9-10 वर्षापूर्वी किंवा 8 वर्षापूर्वी जे पाहत होतो की त्या गोष्टीला अख्ख्या गावभर जोगवा मागितला जात होता आणि त्या जोगव्यातून जमलेलं अर्धा शिष्याला ठेवायचे आणि अर्धा तो गुरु घेऊन जात होता. म्हणजे अशी ती पहिली पद्धत होती.
आणि त्या जोगव्याला नगर फेरी असं म्हणलं जात होतं, नगर फेरी. तर ही नगर फेरी आता कोणी करत नाही हल्ली. फक्त काय आहे की जसं ज्याच्या त्याच्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने चाललंय. पण अशा पद्धतीने जुना जोगवा जो आहे तो जोगवा मागितला जातो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की जुना जोगवा जो आहे तो कोणत्या पद्धतीने मागितला जातो. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवते. हा जुन्या जोगव्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नवनवीन कोणते व्हिडिओ तुमच्यासाठी आणायचे तेही सांगा. काही ॲफिलिएट प्रॉडक्ट आपण लिंक दिलेली आहे, तर ते कोणाला पर्चेस करायचे असेल तर ऑनलाईन जाऊन ते पर्चेस करू शकता. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद.